जायला पाहिजे. हे जर आले नसते ना आम्ही यांना खरंच घरी सोडून जाणार होतो. प्रियंकाने मेहंदी काढली. ही पहा प्रियंका ही बघ तुला आणली साडी कशी आहे आवडली. आणि भरपूर कमेंट्स आले होते की ग्रीन आणि रेड कलरची साडी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनलवर. आज आम्ही निघालो आहे प्रिया के प्रीतम कडे. तर आता आमची तयारी चालू आहे. बघा तुम्ही सगळे तयार आहेत. फोटो सेशन चालू आहे. प्रियंकाचा फोन आला आहे. ते बघा कधी निघतंय असं म्हणती ती. निघालो आता लगेच निघतोय. हे बघा गोसावी काका अजिबात बाहेर निघत नाही. दरवेळेस आहे त्यांचं. आता निघायचं तर फोनवर बोलत बसले. बघा किती टाइमपास चालू आहे त्यांचा. आम्ही दरवेळेस गाडीत जाऊन बसतो आणि हे इथं टाइमपास करत बसता. बॅग सुद्धा आत्ता आवरली यांनी. हे बघ घेऊन येतो लगेच घेऊन येतो म्हणून ते विचारून घेतलं. हे सगळे गाडीमध्ये वाट बघतात आणि ते गोसावी काका येतच नाही. ते बघ मामान ते निघाले. मामान ते गेले. वाट बघून गेले ते. फायनली गोसावी काका बाहेर आले आहे. फायनली गोसावी काकांचा आगमन झालं आहे गाडीमध्ये. झालं आवरून सगळं झालं का? यायचंय ना? नक्की यायचंय ना? सोडून जायला पाहिजे. हे जर आले नसते ना आम्ही यांना खरंच घरी सोडून जाणार होतो. तुम्हाला सगळ्यांना गाडीत बसा. उशीर होतोय. ते आकाश दादा प्रियंका सकाळपासून वाट बघताय माहिती का? आपण 12 वाजेपर्यंत जाणार होतो. आता 10 वाजले. इथं 11 इथंच वाजवली. चला आता बस. झोपतोय का तू? आता घराला जवळता तू. आकाश काकांना भेटायचंय ना तुला? आकाश काका काकू अरे ते पहिलं त्याला वळायचं. पप्पांनी रस्ता चुकवला आहे. आता कुठून नेता काय माहिती आम्हाला. चुकीच्या रस्त्याने मारायचं दूध गरम झाला. लसूण आलंय बरं भैया. पप्पा नक्की तुम्हाला रस्ता माहिती आहे ना? दादू खायचं आहे का? नक्की माहिती आहे म्हणजे काय. अगं मी नुसते डोळे दाखवले जरी चाललो कोणत्या रोडने चाललो ते खाणार आहे पप्पा. त्या सांगत होता इथून नका जाऊ. मागच्या रस्त्याने जायचं होतं तरी पण ते उघडे. प्रिया के प्रीतम जिथे राहतात तिथं आम्ही आता पोहोचलो आहे.
मागे होतो. हा मेन म्हणजे गोसावी काकांनी म्हणजे पप्पांनी रस्ता चुकवला होता. दुसऱ्या रस्त्याने आम्हाला घेऊन आले त्यामुळे लेट झालं. आम्ही आताच घरी पोहोचलो आणि हे जेवायला बसले. हे पा आकाशदादांनी यांच्यासाठी व्हेज नॉनव्हेज बिर्याणी मागवली आहे. हे पा मग आम्ही बसले जेवायला. चिकन बिर्याणी खाते. ही बघा ही काप्या. उपास चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला व्हेज थाली मागवली आहे. आणि ही प्रियंका हे थांब का प्रियंकाने मेहंदी काढली. ही पा बरी आहे का तुझी तब्येत? सगळे जेवायला बसले आणि हे आकाश दादा. आकाश दादा पप्पांनी आकाश दादांना व्लॉग घ्यायला लावलं. मामा मला पण मुलगीच होणार असं वाटतं बरं का. कारण की एक स्टेप करून दाखवा म्हणा त्यांना. मी अशी सांगायची मामा पप्पा डान्स करायला रेडी झाले. हो मी नाही बघितलेला कसा डान्स केला. मी पण नाही पाहिलेला. मला दाखवा. तुझं लक्ष कुठं? कोणाचं कुठं कधी रेडी का? रेडी का? गाणं परत गाणं रेडी झाले का? असं असं हे असं दिल दाखवा ना. कुठे आहे तुमचं दिल? तुमचा दिल कुठे लागते? आमचा दिल सामने बसेल. मेरे सामने बैठा है. देखो देखो खिडकी में बैठे नाचते लगेच. मावशी एकच आहे ना त्यामुळे ती लाजणार. 2-4 रस्त्यात लाजली नसते. मग अजून एक बघून घेऊ ना आपण. हो मिळेल तो बघा. यांना पिंपळगावला काढून द्या. फक्त माझ्या हातपाय लावायला लागते. कशाला हात तुला हॉटेलला घेऊन जावं लागेल जेवायला. सेकंड वाली पाहिजे तर हॉटेलला जेवण. हॉटेलला सेकंड वाली पाहिजे तर हॉटेलला जेवण द्यायचं. मला काय करायचं डान्स करताना ना फक्त एक्सप्रेशन हावभाव ठेवायचे आणि मावशीकडे करायचं बस. शिकवायचं. हिने आम्हाला शिकवलंच नाही. भाव खात होती ती मला बोलली की ते दोघंच रेडी नाही म्हणे. तिने भाव खात होती. ओ नाही हो ती पीपीटी बनवत होती. जाऊ दे मामा आमचे उपवास चालू आहे. तुम्ही लक्ष देऊ नका ना पण त्यांच्याकडे. बिर्याणी पाहिजे का? तोंडाला पाणी सुटतं ना. प्रियांका ही बघ तुला आणली साडी कशी आहे? आवडली? आणि भरपूर कमेंट्स आले होते की ग्रीन आणि रेड कलर साडी घे म्हणून. मग आईने सगळ्या कमेंट्स वाचले आणि म्हणून त्यांनी ही साडी निवडली. बरोबर ना? हो हो. मग तुला माझी नाही आवडली का ग? पण आधी सांगणार आहे ना मामी. हो ना. मेन म्हणजे ना आम्ही कमेंट्स वाचल्यामुळे ही साडी तिच्यासाठी सिलेक्ट केली आणि तिला खूप आवडलेली आहे. ती खुश आहे. आणि मला 4-5 कलर दाखवलेले पण तुमचे कमेंट्स होते ना ग्रीन आणि रेड घे म्हणून मी हा चॉईस.
प्रियंकाने काय काय तयारी केली ते सगळे आईंना दाखवते ती आज मेहंदी सुद्धा काढली आहे. असं वाटणार आमचं. हे बघा असं लुक करणार आहे. मामी असं दिसणार आहे आमचं. बघा साडी पण ती छान वाटेल ग, है ना. चांगलं वाटतं. अक्षरा हा अन्वित बघा काय करतो. हा बघा अन्वित. आम्ही बोईसरला आल्यानंतर प्रियंकाने सगळी आम्हाला तयारी दाखवली आणि आम्ही पण तिला साडी दिली आणि त्यात ती साडी तिला खूप आवडली. ती खूप खुश झाली आणि ती सांगत होती की मला खूप कमेंट्स आल्या, त्यानुसार मला साडी भेटली. तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खरंच खूप चांगलं वाटलं. सगळे गप्पा मारत बसले. सगळ्यांचं जेवण झालं आहे. आम्ही आता हा ब्लॉग इथंच थांबवत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं भरभरून प्रेम मिळवू द्या. धन्यवाद.